सुनबाई आज नाश्त्याला काय खाणार? आज काय स्पेशल? आज आपण चुलीवरचे गरमागरम घावणे करून बघूया. चालेल, चला. चला तर मग आता घावण्याला सुरुवात करूया. पहिलं काय घेताय? पीठ घेते तांदळाचं. आपल्या घरचे तांदूळ आहेत. हो, जाड जाड तांदळाचं पीठ लागतं. हा, बरं. चवीपुरतं मीठ. बरं. तांदूळ स्वच्छ धुवून वाळवायचे आणि घरघंटीतून जाड दळून आणायचं. किती आपल्याला घट्ट हवंय पातळ हवंय ते बघायचं. बरं. नंतर ही आपली कावीळ. केळीची डांग असते ना, त्याचा हा घ्यायचा दंडोरा. याला दंडोरा म्हणतात. दंड काय बोलतात? काय बोलतात? दंड हे बघ, आता 2 मिनिटं झाली. आता आपल्याला पलटी करून घ्यायचंय. हा, घावणा बघा किती मस्त दिसतोय. तुम्ही खाल्ले आहात का कधी चुलीवरचे घावणे? हो, आता तू नवीन आलीस ना, आता तुला घालणार. चला, घावणे तर झाले. आता आपण चटणी बघूया. चला. ओल्या नारळाची चटणी बनवूया. ठीक आहे. हा. हे बघ, हे खोबरं, मिरची, लसूण, कढीपत्ता, हे माझं सिक्रेट आहे. हा, साखर, बरं. कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, जिरं. सुनबाई, हे तुला माहिती आहे का काय आहे ते? नाही, मला माहिती आहे. काय आहे? याला स्टार फूल पण म्हणतात, करमल पण म्हणतात. असेल आपल्याजवळ तर टाकायचं. अच्छा, आणि चटणीला खूप चांगली चव येते का? हो, बरं. खाऊन तर बघ. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. चला तर आपण आता करूया चटणी. सुनबाई, चल, गरम गरम घावणे खाऊन बघ कसे काय झालेत ते. तुला केळीच्या पानात देते. कसे झालेत ते मला सांग. हा, वाव, हे सूप फक्त कोकणातच मिळू शकतं. आणि आपण आता टेस्ट करून बघूया. घावणे तर खूप छान झालेत सासूबाईंनी बनवलेले. आता आपण टेस्ट करून बघूया. चला, आपण आजींना देऊया घावणे. आजी, बघा टेस्ट कशी झाली आहे. आता काय सांगू? आधी खाऊन तर बघा. एक तुकडा खाऊन बघ.
छानच झालेत हा घावणे तुमचे.